वसई विरार शहरात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनेच्या यंत्रणेकडून बचाव कार्य व सुविधा पुरविण्याचे कार्य केले जात आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शहरात बहुतांश ठिकाणी पाणी साचले आहे. दिवसभरात 30 झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून सदर तक्रारींचे निवारण करण्याची कार्यवाही करण्यात आली असून काही ठिकाणी काम सुरू आहे. आज दिवसभरात विविध ठिकाणाहून 20 नागरिकांची सुटका करण्यात येऊन त्यांना सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे. आज नालासोपारा पूर्वेकडील वालईपाडा येथे असलेल्या दगडखाणीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याचे शव अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांमार्फत काढण्यात आले. वसई विरार शहर परिवहन सेवेमार्फत सातीवली, वसई फाटा, फुलपाडा, चांदीप, शिरसाड, विरार ते द्वारकाधीश या मार्गांवर 16 बसेसची बस सेवा नागरिकांसाठी कार्यरत ठेवण्यात आली. ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिक अडकले होते तिथे ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले. स्थलांतरित करण्यात आलेले नागरिक तसेच ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे अशा नागरिकांच्या जेवणाची सोय महानगरपालिकेमार्फत तसेच श्री जीवदानी देवी संस्थान विरार यांच्यामार्फत करण्यात आली. आज दिवसभरात महानगरपालिकेतर्फे 6700 जेवणाचे पॅकेट्स तसेच श्री जीवदानी देवी संस्थान यांच्याकडून प्राप्त 9900 जेवणाचे पॅकेट्स नागरिकांना वाटण्यात आले.